नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असे मुळ्याच्या पानाचे थालीपीठ बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कवळे मुळे आणले होते आणि त्याचे बघा अशा पद्धतीत पानं घेतलेली आहे ती। आणि मुळ्याची भाजी कशी होती माहिती एकदम कवळी होती बघा। त्याचे मुळे मी काढून घेतलेत खायला आणि ह्याची ना थालीपीठ लय मस्त होतात। ह्याला काय केलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बघा आणि एकदम बारीक कापून घ्यायचं। ह्याचं वरचं हे देठ वगैरे असं काही काढायचं नाही, एकदम बारीक कापून घेऊया आपण। अशा पद्धतीत मी बारीक कापून घेतलेले आहेत आणि जी देठ होती की नाही पाठीमागच्या साईडला बघा असते ती बारीक कापलेत बघा। आणि जर बारीक जर तुमच्या जण कापता नाही आलं ना तर काय करायचं माहिती आहे का, ही देठ ना अशी दाबली की नाही की त्याचा पूर्णपणे रस बाहेर निघतो पानांचा। ही देठ जी छोटी छोटी असतात ही देठ त्याच्या मागं असतात ती अशी असे केले की बारीक होतात। आता ही काय करते मी एका वाडग्यामध्ये काढून घेते। वाडग्यामध्ये बघा मी काढून घेतलेले आहे। त्यात टाकायचे बघा एक मीडियम आकाराचा बारीक एकदम मी कांदा कापून घेतलेला आहे। त्यात टाकणार आहे मी कोथिंबीर, जरा थोडीशी मी जास्तच घेतलेली आहे। त्यात टाकायचे आपल्याला जिरे धने बघा असे दरदरे कुटून घेतलेले, असे दरदरे कुटले का नाही की त्याची चव छान येते। जर तुमच्याकडे बारीक असेल तर बारीक पण तुम्ही टाकू शकता। त्यात टाकायचे आपल्याला 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं आणि 7 पाकळ्या लसणाच्या कुटून घेतलेल्या। तुम्ही पेस्ट टाकली तरी चालेल, मग कुटल्यानंतर काय होते चव वेगळी येते। त्यात टाकायचे आपल्याला 1 चमचा सफेद तीळ, चवीप्रमाणे टाकायचे मीठ, थोडीशी टाकायची हळद, थोडीशी टाकायची आपल्याला ह्याच्यामध्ये हिंग पावडर। त्यात टाकायचे आपल्याला थोडासा ओवा, मी हातावर चोळून घेतला होता बघा। 2 चमचे टाकणार आहे मी ह्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ, 1 चमचा टाकायचे आपल्याला तांदळाचं पीठ। आता ह्याच्यामध्ये तुम्ही 1 चमचा चण्याच्या डाळीचं पीठ टाकू शकता, 1 चमचा बाजरीचं बी पीठ टाकू शकता। हे सगळं आपल्याला काय करायचं टाकून घ्यायचं आणि मिक्स करायचं। तर हे मी एवढेच पीठ टाकलेली आहे ती आणि आपल्याला तर हे दाबून दाबून आपण असं मिक्स करून घ्यायचं। जर थोडंसं पीठ लागलं तर परत आपण टाकू शकतो, पाणी लगेच टाकायचं नाही आहे। ह्याला कसं असं चांगलं हातानं जेवढं होता होईल एवढं मिक्स करायचं, नंतर पाणी टाकायचं। चांगलं बघा दाबून दाबून चांगलं मिक्स केलेलं आहे। त्यात थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला। काय काय वेळेला काय होतं पाणी लागतं, काय काय वेळेला पाणी लागत पण नाही आहे, त्यासाठी मग आपण पहिलं असं चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता हे मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे बघा, तेवढ्याच पाण्यामध्ये कालवून झालेलं आहे, मिक्स करून घेतलं आहे बघा। अशा पद्धतीत झालेलं आहे। त्यात तुम्ही थोडंसं गव्हाचं पीठ वगैरे टाकू शकता, म्हणजे सगळे पीठं मिक्स करून सुद्धा तुम्ही बनवू शकता, छान लागतं चवीला। आणि थालीपीठची भाजणीचं वगैरे पीठ तर मी सगळं अपलोड केलेलं आहे, धपाट्याचं पीठ त्याच्यात तुम्ही बनवू शकता। थालीपीठ आता बनवायला घेऊया। त्यासाठी बघा ही कॉटनचा मलमली कपडा घेतलेला आहे, धुवून चांगला पिळून घ्यायचा कधी पण। आता तुम्हाला जेवढं मोठं थालीपीठ करायचं त्याप्रमाणे बघा पीठ घ्यायचं। आता तुम्ही याची भाकरीसारखं पण थापू शकता बरं का, त्याचं मी थालीपीठ करणार आहे। आणि जेवढं होता होईल एवढं पातळ करायचं, अशा पद्धतीत पाण्याचा हात घ्यायचा आणि सरकवायचं बघा अशा पद्धतीमध्ये। आता हे मध्ये जाडच ठेवायचं बघा, अशा पद्धतीत पसरत पसरत यायचं साईडनं कडनं वगैरे। आणि जेव्हा साईडनं पसरत होईल ना तेव्हा असं मधून असं पुढं सरकवायचं। मग बघा अशा पद्धतीत पातळ करून घ्यायचं। खूप मी टाकलेले आहेत बघा, थालीपीठ वेगवेगळ्या पद्धतीनं टाकलेले आहेत बघा। अशा पद्धतीने एकदम पातळ असं थापून घ्यायचं। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जाड पण घेऊ शकता। आणि ह्याला काय करायचं माहिती आहे का, असे होलं करून घ्यायचे। तवा ठेवलाय बघा गरम करायला, त्याच्यामध्ये थोडंसं आपण तेल टाकून घेऊया, एकदम थोडंसं टाकायचं किंवा पाण्याचा जरी शितोडा दिला तरी चालेल ना। अशा पद्धतीत थोडंसं असं पसरून घेऊया आपण। आता आपण टाकून घेऊया, तर बघा अशा पद्धतीत पकडायचं ना असं टाकायचं। आता बरेच जणांनी मला मागं पण असे कमेंट केले होते, तर असं थोडंसं पाण्याचा शितोडा घ्यायचा बघा आणि असं फिरवायचं। आता तुम्हाला पाहिजे तर काय करायचं माहिती आहे का, थोडंसं असं वरनं पाणी शिपडायचं आणि त्याच्यावर असं झाकण ठेवायचं एकदम पॅक। 1 मिनिटभर फक्त झाकण ठेवायचं आणि मग काढून घ्यायचं बघा। बघा मस्त असं भाजलं जातं, शिजलं जातं आतपर्यंत चांगलं। आता ह्यात काय करायचं माहिती आहे का, थोडंसं पाहिजे तर तुम्हाला वरनं तुम्ही तेल पण टाकू शकता बघा। पाणी न टाकता असं तेल काही असे आहेत ना, ह्याच्यामध्ये तेल टाकायचं असं थोडं थोडं एक 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 थेंब जरी टाकलं की नाही तरी चांगलं भाजतं, कारण पहिलंच आपण खाली तेल लावलं होतं हे असं बघा। आणि गॅस आहे मीडियम, आता मीडियम गॅसवर आपण चांगलं भाजून घेऊया। आता खालची साईड आपण भाजली का बघूया चांगली, एकदम असे खरपूस भाजायचे बघा। आता हे तुम्ही असं प्रवासाला नेऊ शकता, सकाळी नाश्त्याला नेऊ शकता। कुणाला जर असा मुळा आवडत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीचं बनवायचं, चवीला मस्त असं लागतं। आता तुम्हाला जर पाहिजे असलं तर बघा मी ह्या मुळ्याच्या पाल्याच्या वड्या पण मी टाकणार आहे रेसिपी, ती पण तुम्ही बघा। तुम्ही लोकांनी रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करत जा, रेसिपी कशी वाटते सांगा। तर हे एकदम आपण चांगलं असं खरपूस असं दाबून दाबून भाजून घेऊया। मस्त बघा अशी भाजली गेलेली आहे बघा, अशा पद्धतीत भाजून घ्यायची एकदम खरपूस अशी, छान लागते चवीला। करून बघा अशा पद्धतीने मी राहिलेले बाकीचे बनवून घेते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।